आज आपण झटपट नाश्त्यासाठी खमंग, खुसखुशीत आणि अगदी 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही टम्म फुगलेली बटाटा पुरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, परंतु छोट्या-छोट्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची बटाटा पुरी देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी छान अशी टम्म फुगलेली आणि अगदी खुसखुशीत अशी बनवून तयार होणार आहे. ही बटाटा पुरी तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता. अगदी चवीला छान अशी लागते. तर रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेले आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. कविताज किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही, तर तयार होणारी रेसिपी अगदी अचूक साहित्यप्रमाण वापरून खूप साऱ्या टिप्ससहित आणि त्याचबरोबर प्रमाणबद्ध रेसिपी मी शेअर करत असते. नमस्कार, मी कविता. कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण टम्म फुगलेली बटाटा पुरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यासाठी वाटण करण्यासाठी आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. या साईजचे उकडलेले 2 बटाटे मी यामध्ये किसून टाकलेले आहे. 2 वाटी पिठासाठी 2 वाटी बटाटे घेतलेले आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला होता. रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता. हे पहा, आता बटाटा आपण यामध्ये छान असं किसून घेतल्यानंतर तो आपण पूर्ण पिठाला छान असा मॅश करून घेतलेला आहे. या ठिकाणी बटाटा शिजवताना 3 ते 4 शिट्ट्या करून व्यवस्थित असा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे हिरवं वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर हळद टाकलेली आहे. आता सर्व आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस आपण पिठामध्ये अगदी व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. या ठिकाणी गरम पाण्याचा वापर केलेला नाही. अगदी भांड्यामधील जो राहिलेला मसाला आहे तो वेस्ट जाऊ नये यासाठी त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही ही कणिक जास्त मळून घ्याल तेवढी तुमची पुरी छान अशी तयार होणार आहे. हे पहा, सतत मी 15 मिनटं अगदी व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर 5 मिनटासाठी असंच ठेवलेलं होतं. त्यामध्ये रवा आहे तो रवा फुलले जातो, त्यासाठी अगोदर थोडं हलकंसं सैल ठेवलं होतं. त्यानंतर 10 मिनटं भिजल्यानंतर ते आणखीन थोडंसं घट्टसर हे पीठ तयार झालेलं आहे आणि आपलं पीठ कणिक हे आता पुरी करण्यासाठी रेडी आहे. आता आपण याची छान अशी पोळी एक मोठ्या साईजमध्ये लाटून घेणार आहोत. त्यानंतर एका झाकणाच्या साहाय्याने एकसारख्या आकारावर आपण सर्व पुऱ्या करून घेणार आहोत. आता सुरुवातीला तुम्हाला जेवढ्या पुऱ्या तळायच्या आहे तेवढ्याच तुम्हाला लाटून घ्यायच्या आहे. साधारणतः 7 ते 8 पुऱ्या अगोदर तुम्ही लाटून घ्या. तेवढ्या तळल्यानंतर राहिलेल्या पुऱ्या तुम्ही लाटून घ्या. पुरी लाटसाठीची जी पोळी आहे, चपाती आहे, ती लाटताना जास्त जाड लाटू नका किंवा जास्त पातळ नाही. अशा पद्धतीची अगदी व्यवस्थित अशी मध्यम साईजची ही पोळी लाटल्यानंतर एका झाकणाच्या साहाय्याने आपण व्यवस्थित एकसारख्या आकारावर या पुऱ्या करून घेतलेल्या आहे. ही पोळी लाटताना तुम्हाला दोन्ही बाजूने लाटायची आहे. दोन्ही बाजूने एकसारखी लाटल्यामुळे तुमची पुरी ही टम्म अशी फुगते. आता या सर्व पुऱ्या आपण करून घेत आहोत. तोपर्यंत कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पहा, छान अशा आपल्या पुऱ्या एकसारख्या आकारावर करून तयार होत आहे. एवढ्या पिठामध्ये साधारणतः तुमच्या ह्या आकाराच्या साधारणतः 15 ते 16 एवढ्या पुऱ्या तयार करून होणार आहे. ही पोळी लाटताना आपण दोन्ही बाजूने एकसारखी लाटून घेत आहोत, त्यामुळे पुरी फुगताना अगदी कडापासून अगदी व्यवस्थित अशी फुगली जाते. हे पहा, दोन्ही बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे. त्याचबरोबर ही चपाती तुम्हाला ही पोळी जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही, अगदी मध्यम साईजमध्ये लाटायची आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित अशा आपल्या सर्व पुऱ्या लाटून होत आहे. ही चपाती लाटण्यासाठी आपण थोडीशी गव्हाच्या पिठाचा वापर करून लाटलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण साधारणतः 8 ते 9 एवढ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर आपलं तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये ही पुरी सोडल्यानंतर तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवर छान अशी तुम्हाला झारीच्या साहाय्याने वरील बाजूने दाबत ही पुरी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व बाजूने अगदी व्यवस्थित अशी ही पुरी फुगते आणि साधारणतः 2 ते 3 मिनटामध्ये आपली ही पुरी छान अशी तळून तयार होते. तुम्ही पाहू शकाल, अगदी छान अशी दिसत आहे. अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी तळून घेत आहे. हे पहा, अशा पद्धतीने हलकीशी पुरी तेलात वरती आल्यानंतर तुम्हाला ती झारीच्या साहाय्याने छान अशी वरील बाजूने थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि छान अशी टम्म फुगल्यानंतर दोन्हीही बाजूने एकसारख्या रंगावर छान अशी ही तळून घ्यायची आहे.
ही पहा, ही बटाटापुरी आपली छान अशी टम्म फुगलेली आहे. तुम्ही या बटाटापुरीचा रंग पाहू शकता, स्ट्रक्चर पाहू शकता, अतिशय छान असा आलेला आहे. अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व बटाटापुरी मी तळून घेत आहे. या ठिकाणी बटाटापुरीसाठीचं जी कणिक आहे ती जास्त पातळ मळू नका किंवा जास्त घट्टसरही मळू नका, मध्यम अशी मळून घ्या. त्याचबरोबर तुमचा गरा जर जास्तच जाड असेल तर थोडासा तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या, त्यानंतर तो कणिकमध्ये मळण्यासाठी घ्या. हे पहा, अतिशय छान अशी बटाटापुरी तयार होत आहे. ही बटाटापुरी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सॉससोबत खाऊ शकता किंवा चिंचेच्या चटणीसोबत देखील खायला ती छान अशी लागते. त्याचबरोबर ही बटाटापुरी सकाळच्या घाईच्या वेळी अगदी झटपट अशी बनवून तयार होते. रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आणखीन कोणकोणत्या प्रकारच्या पुऱ्या तयार करतात ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. हे पहा, छान अशी आपली ही बटाटापुरी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकाल, या बटाटापुरीचा रंग पाहू शकता, स्ट्रक्चर पाहू शकता. अगदी प्रत्येक पुरी ही छान अशी टम्म फुगलेली आहे. तुम्हाला मी एक पुरी फोडून दाखवते. हे पहा, अतिशय छान खुसखुशीत मऊसूत अशी ही पुरी तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.